आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ठीक है, एंजॉय। राजन, काय चाललंय तुझं? शांत। तिला अशा अवस्थेत बाहेर जायला सांगतोस तू? तिला घरातच आराम करू दे। आणि का बाळा, तुझ्यासाठी खायला आणलंय मी, खाऊन घेते। आणि हळद दूध आहे तेही पिऊन घे, पौष्टिक आहे, औषधी आहे। आई, तिला बाहेर जाऊन तिच्या मैत्रिणींसोबत ब्रेकफास्ट करू दे, तिला बरं वाटेल। रागिणी, घरातलंच खाऊ दे तिला, तिच्या तब्येतीसाठी महत्त्वाचं आहे ते। आई, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? ती बाहेर जाऊन अनहेल्दी फूड खाते, तिला कळत नाही हेल्दी फूड काय असतं ते। ती बाहेर जाऊन सुद्धा हेल्दी फूडच खाते। ओके राजन, पैसे दे। राजन, काय करतोस तू? ठीक आहे, एक काम कर, तिला स्वतःची गाडी दिलीस आहेस, क्रेडिट कार्ड दे, बॅग भरून पैसे दे, आणखीन काही राहिलं असेल तर तेही दे, म्हणजे ती अजून बिघडायला मोकळी। तुमच्या अशा वागण्यामुळेच कशाचीच किंमत राहिलेली नाहीये तिला, बेलगाम झालीये ती। म्हणूनच अशी वागते की शर्मेने मान खाली घालायला लागते। काल काय झालं बघितलंस ना? बक्षीस मिळालं तिला, तिचं नाव पुकारलं गेलं, स्टेजवर तिला बोलवलं, काय केलं तिने? सरळ कार्यक्रमातून उठून निघून गेली बाहेर। हे वागणं बरोबर आहे? अरे रागिणी आणि कामिनी सारखे तू सुद्धा तिचे अतिलाड करून तिच्या अशा वागण्याला खतपाणी का घालतोयस? वहिनी, खरं तर तू तिथे बोलायला हवं होतंस की अनिकाला रनरअप का, तिला पहिलं बक्षीस का नाही, हे तू तिथे विचारायला हवं होतंस। ती कमळी काय हिच्यापेक्षा उजवी आहे का? अर्थात कामिनी, ही गोष्ट तुला न कळण्या इतकी कठीण होती? ज्याला त्याला त्याच्या कुवतीप्रमाणेच मिळतं। आणि आपल्या अनिकामध्ये खिलाडू वृत्ती आहे का? अजिबात नाही। त्या उलट कमळीकडे बघा, शिवाय इतक्या अडचणी आल्या तरी सुद्धा हार न मानता ती वेळेत स्टेजवर पोचली, तिने आपला परफॉर्मन्स सादर केला आणि इतरांपेक्षाही सरस ठरली, म्हणजे निकाल स्पष्टच होता ना। मग पहिला नंबर दुसऱ्या कोणाला मिळणार होता? अनिका बाळा, नात आहेस तू माझी, मी जे सांगते ते तुझ्या भल्यासाठीच आहे। तुझं हे असं बेलगाम वागणं अजिबात योग्य नाहीये। हे असं वागणं या घरात तर चालणार नाहीच, पण बाहेरही मुळीच चालणार नाही। महाजन नाव लावतेस तू, त्या नावाचा मान सन्मान राखणं हे कर्तव्य आहे तुझं। राजन, जरा येतोस? मला तुझ्याशी थोडं बोलायचं।